विद्येचा अर्थ असा आहे की माझं आत्मस्वरूप काय आहे, माझ्यातलं जे ब्रह्मतत्व आहे, जे ब्रह्मचैतन्य आहे, ते मला समजण्यासाठी मी काय केलं गेलं पाहिजे, हे ज्ञान जे देतं त्याला विद्या म्हटलेलं आहे. आणि अविद्या म्हणजे काय, मला माझं अस्तित्वच माहिती नाहीये. मग ते अस्तित्व बाह्य रूपाने असेल किंवा अंतरंगाने असेल किंवा चुकीचं माहिती असेल, म्हणून यापर्यंत जे पोहोचवतं ती अविद्या. आणि यांच्यापासून जी तुम्हाला स्वतःचं आत्मावलोकन, आत्मसाक्षात्कार जी करून देते ती म्हणजे विद्या इथे सांगितलेली आहे. एक अशी पण विद्या आहे की जे तुम्हाला त्या ज्ञानाची अनुभूती करून देतं, त्याला महाविद्या म्हटलंय. विद्या हे फक्त ज्ञानाशी संबंधित असलेला शब्द तुम्हाला जरी वाटत असला, पण महाविद्या हा अनुभवाशी संबंधित शब्द आहे.